तर नमस्कार मित्रांनो, मी खूप लांबून आली तुमच्या आमच्या लाडक्या जानूआईला भेटायला. आम्ही 2 दिवस इथे मुक्काम केला आहे कारण आमचं थोडंसं काम होतं त्यासाठी. तर 2 दिवस आम्ही जेवलोच आहे, पण आज आई मच्छी फ्राय, फेमस इथलं मच्छी फ्राय ती बनवणार आहे आमच्यासाठी. तर ती कशी बनवते, काय बनवते ते मी इथून शिकून जाणार आहे आणि ती माझ्या घरी करणार आहे. आणि मी असंच व्हिडिओ बनवून मी आईला दाखवणार आहे की, पण ती टेस्ट करायला नसणार तिथे, पण मी टेस्ट करून तिला सांगणार आहे की कशी झाली आहे म्हणून. नाही बी झाली तरी टेस्ट झाली म्हणून मला सांगायचं. नक्की नक्की. नाही तशी होणार की बघून गेल्यावर माणूस करत या. नाही असं नाही. बरोबर. बघून गेल्यावर त्यांना काय काय टाकलं, काय काय नाही म्हणून आपण बी काय काय टाकायचं. हा तर मसाला लावूस तर कडे ठेवून वर ते हे नाही आणलं का ग, घरात तरी आणायचा. ओ नको आहे ते, हॉटेल सारखं नको आहे आपल्याला नको करायची. आहे. अरे लयच आण. काय म्हणते ती लाल मी पावडर पेस्ट आणली ती. हा, मच्छी फ्राय आणलाय ना मसाला. बरं. ते तसलं हॉटेल सारखं मधलं खायचं नसते, तर गावठी तडाखा द्यायचा असते. कडकड कडकड असे खाताना कारण ते कशी वाढली पाहिजे, कुरुम कुरुम. त्याच्यात करते तसं. टाकू का हळद मीठ लावू का मग लाल मसाला? तर आणखीन आमच्या सोबत आहेत मच्छी फ्राय खाण्यासाठी स्पेशल आपले तुमचे आमचे लाडके. त्यांना आपण लाडके तर म्हणू शकतो, पण ते तुमची ओळख त्यांना बघायची का तुम्हाला एकदा? त्यांचा मुकडा दाखव. तुमचा मुकडा कसा आहे हे बघा, त्यांचा मुकडा असा आहे बघा. हे सोन्याचा मुकडा. सोन्याचा मुकडा. हा हाय की काहीतरी गाणं, सोन्याचा तुकडा सुंदर मुकडा. हा ए अगे सांग की इकडे तू काय टाकायला लागली तिकडे. तेल टाकायचं बाबा. फ्राय तेल टाकतात मी आता, हळद आणि मीठ मसाला तेवढं तेल मस्त टाकलंय. पैकी तेलात तळायचंय. ही बाळा घेते हळद आणि मीठ मिक्स करून घेते आधी आणि नंतर त्याला पुन्हा काय पुन्हा काय बाल मसाला माल टाकायचा. मसाला पुन्हा माल आणि मसाला. हात लावायचे म्हणल्यावर आता लय अवघड आहे. आता काटे लय टोचते त्याचे. काय काठी ठेवलेच नाही, ते सगळं फ्रेश केलं मी. कपडे कुठे तुमचे? वाटलं तरी कवा येतील आमच्या कबरात लाकडं घालायला येरवाळी. टेकले नाही तर तवर. आधी काय लावलं ते आता हळद मीठ. काय खायला हळद जाय. घरी खंडीचं मन जाय ना लांडीचं. लय काटे टोचते त्या माशीचे. बाबा नाजूक बिजली. सदा हागली तर दोबर जगली ह्यालाच म्हणते तर. हा चिला त्या ते काटे टोचते हो त्याचे गं, पण तरी काढले की त्याचं. उगं म्हणलं बाई त्याला अर्थ जोडला म्हणून मी बी दिला त्याला परगडा. त्यांना काय आता जोडायचं तर दुसरं काय बोलायचं. ए अभी क्या अभी उधर अभी क्या अभी हो ना. आई त्या हाँ? बांबूवर बघ. क्या बोला तूने? त्याचं काय भाकर भात घ्यायचं काय याचं मध्ये मध्ये अच्छीची वाट बघतोय खायला खाऊ भेटते. मच्छीची वाट बघते. सकाळी नाश्ता केला काय नाश्ता बिष्टा बाबा? नाश्त्यात मच्छीवर आहे. बरं बरं बसा मग दाताचं पाणी. गाईच्या गोट्यामध्ये साठा का नाही मोठा करून ठेवला ती, कारण की भरतात आणखी पडू दिली नाही, एकदाच भर पाडायची. काय मासे खायच्या आधी माश्याकडे बघून जे पाणी तोंडाला सुटतंय तिनेच पोट भरतय. खायचं लांबच राहिलं. चला घ्या तिकडं. ते काय दुना नाही. धुणं नाही मला काही समजत आहे, पण ते मीठ हे मध्ये कसं जाईल सगळं माशाला. मुरलं पाहिजे की तुम्हाला खायला आता चौथा. माहिती आहे त्याला ते सगळा मसाला लावून एक 10 ते 15 मिनिटं असं सुकाय ठेवावं लागते. पण आपल्यापाशी तेवढा वेळ नाही, कारण की आता टाइम झाला 11-12 वाजले. तर आपल्याला सगळ्याच्या पोटामध्ये बुकाच्या कावळे का नाही काव कावू लागलेत करायला. भुकाचे कावळे. कावळ्याची भूक आपलं. कावळ्याची भूक काव काव करायची. कावळा आवळा. कारण मला माहिती होतं ते लवकर सुकणार नाही म्हणून ती गिरवी मसाला आणला ती फ्रायचा, म्हणजे लवकर ती आखून धरते आणि मच्छी फ्राय पण चांगली होती. बरं आता टाकू का मसाला? या मसाला घ्या. आवला लय माणसं लागले तर देव मसाला. दाताचं पाणी गिळायला. आई आई हा आल्या बाय आयच्या पिठावर रिगुट्या वाढायला या या म्हणा या या करा. आले तूफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी. बस
काटेच्या वाटावाने अगं तोंडानं सांगून मी आता स्वादा मसाला टाकलाय, घरकुल टाकले, लाल चटणी टाकते, लाल लाल जरी जातात त्याच्यात हात बघ कशी घाल. लाल लाल मिरची लाल लाल मिरची बाबा थोडे कमी घालावे हिरवी हिरवी नाहीतर मिरची, दुसराच लाल लाल केवायला. नाही तिखट तेलामध्ये नसेल लागत. मिरची, तळून निघून घ्यायची. जाते. जानूचं नको बरी टाकू गरम व्हायला आता त्याला ही बी टाकली रग आधीच. लाल लाल टमाटर हिरवी हिरवी मिरची मी तुझा परशा तू माझी आरची हा, तसं हा का जानूचा डायरेक्ट खाता ते. आरतीचं कोण आहे मग काय आरची कुठे आरची अय्यो लाजली हा लाजली नको लाजायचं. अगं लाजायला पाहिजे. हो, मग तर म्हणलं की मग त्याला म्हणते ना नको का लाजायचं. लाजायला पाहिजे. लाजायला तर पाहिजे. पण लाज लाज ते आहे ना लाज ना लजानं बांधलाय बोजा. हो, लाज लावीन मुळा चाली. कपडे कुठे ठेवले माझे कसले कपडे आता कपडे बरं माझे शर्ट कुठे जा तिथं गठुडा आहे बांधून ठेवले मग टेबलावर आर सोडून नाही का त्याच्यात काय नाहीत कपडे त्याच्यात मग. त्यात नाहीत जणू कपडे मला बी काय माहित नाही पण मी तर बघितलं आता पार्ट 1 मध्ये फक्त काय दाखवायचं आपल्याला माहितीये का ते माल मसाला लावलेला कसं काय केलंय हे फक्त बोललेले आणि सेकंड पार्ट मध्ये काय दाखवायचंय तळलेले कुरकुरीत मासे पुन्हा बसून खायलेले असे चावून गिळायला लागलेले इथे पुन्हा बाकी सगळं वेगळं दाखवायचे. काटे टोचत नाही का तुम्हाला हा? काटे यांना टोचत नाही धुवायचं नाही ती नाही काय करत नाही त्याची नाही चांगलं आहे की मी घातलं तर ते म्हणते चांगलं आहे. अरे मला तो दादाला फागणी. धुवायचं नाही ते मला. त्यांच्या अंगातून कस्तुरीचा वास येतोय कस्तुरीचा. हो. ती म्हणला आग आहे धुतलेला आहे म्हणून त्यानं तिथं काढून ठेवलं. आग इकडे कामाचं बोला काही तुम्हाला कशाला बसविलंय. हाय की, माशाला पाहून काय खायला हाडात जाय तरी माहिती करा साधा. माझी आई रडती हा, सगळ्याला उचला यायची. माशाला पाहून आले मासे जवळ द्यावे लागते एखाद्या दिवशी दिसायला आकार नाही. खायला घेऊन आणि ते तर खरं बघायला करूच तर दम धीर तर नाही आहे आणि शिजूच तर दम आहे आले पण न्यूज मासे तर दम जवळ. नाही म्हणल्यावर नाही. खायला घेऊन किती गणं यांचा? माणसाच्या मागं तागाचा लावलेला ए काय पण उरक पटकन भूक लागली. दबायचा तिकडं उभं माझी आई रडती रासाऱ्या जागायचा आणि इदूळवर झोपायचं मन की अजून ही कर ती कर जा खायला तिकडं चटणी पाट्यावर. भाकर भात घे परत मला पाय चळायला भाकर भाजी नाही रे भिकार ग्लास घे. तू चालवत गाड्या गेलीच की तिथं. डोळ्यात औषध टाकायचं होतं की मग ते. हो कोणती गंगी सगळं ध्यानात असते मी. फटफट होतात की डोळे हा, सकाळी फडफड. आजून होतंय. काय मग माया दयाची दगा देऊन जायची ह्यालाच म्हणते. लागायला येत नाही. धिंगाणा धिंगाणा नाही पण ते आज माझा उपान आहे की. दाना ना ना नि ना 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 नि ना 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 नि ना होतंय होतंय ना ना नि ना नि ना काय तर. नि ना नि ना तिथं लय भूक लागली आहे काही हा त्याच्यामुळे चालू आहे. गाण्याचा ताल आणि तोंडाची चाल का नाही आता ती बदलायला लागली पण ती आता थोडा आणखी वेळ आहे त्याला. हाताची आवड माझ्या हाताला हात. काय ते डायलॉग ना दाना ना नी ना, दाना ना नी ना, ही लाईन. ही लाईन वेगळी लागला ह्याला माल मसाला. माशाचे काटे पाहून बरं थांबा हे थांब आता बागेश्वरला विचार काय म्हणलं होतं इथं आली 2 दिवस राहिली आपल्या घरी मग तिला कसं वाटलं तुला कसं नाही. कसं वाटलं कसं नाही हर्षवर एक्सपायर आता या कुठून आलीच शेगाव काय काय? काय जय शेगाव धुळे मनाला वाटतंय की जरी बी नाही आलं तरी तोत्र बोबड बरं ते येऊ दे कुठून बी आली गाडीनं मग मस्त पैकी आली बसून. गाड्यांवर तुला कसं वाटलं माय खेड्यात येऊन आमच्या काय इथं वाटलं? कसं नाही लेकरा बाळा तुला काय काय वाटलं कसं कसं वाटलं ही खरं खरं अंतकरणातून सांगायचं. मायच्या तिथं वेललाच आहे फुकरीचे. नको बा तिला कशाला पाहुणे माणसाला बेल ना पुकार हे. वाटलं काय? हो, सांगायला काय फरक आहे आपल्याला? तसं म्हणलीस ना मग अंत करा तू नाही तर पावडर कसं टाकायचं ते पावडर ते पावडर आता प्लेट मध्ये का नाही पाय हे करायचं असं पाणी करायचं. नॉर्मल पाणी. तेव्हा मला ह्याची भाजी करून दिली तो चुटकून नाही बा ते राहू दे ते जानूला ठेवले लेकरांचे तर विचारच नाही तो. काय करायचं असं बोलू राहिले. लेकराला काय लेकराला गिलास काय? पाणी देऊन कोण पायानं वागायचंय का त्याला? झालं जमतोय पाणी डोळे. तर पाणी तर हे काय जार आणला एवढा मोठा भरून. हा आणलाय आणलाय सांगा ना कशी दिसते मी असलं की म्हणायचं. नऊवारी साडी ए अभि फकीत आहे. मी कशाला रशात पाहू ग काहीच केलं नाही त्यानं तर. मी कशाला तसंच आहे. तो येत पण नसतो त्याला आवडत मासे नाही. खाऊ हा, ग हा. काटा टोचून हा लवकर लवकर हा झाले 9 मिनिट त्याला झोका द्या. आता अशा खाली लय आठवतंय. इथं नाही का?